प्रकाशाची प्रकृती आणि त्याची यात्रा. प्रकाश हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांच्या एका विशिष्ट श्रेणीतील भाग आहे, ज्याची तरंगलांबी सुमारे 400 नॅनोमीटर ते 750 नॅनोमीटर दरम्यान असते. प्रकाशाचा वेग अत्यंत मोठा असून तो व्हॅक्यूममध्ये 3,108 मीटर सेकंद इतका आहे. प्रकाशाची सरळ रेषेत यात्रा. प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हे आपल्याला सहजपणे समजते, परंतु प्रकाश हे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग असल्याचे ध्यानात घेतल्यास हे दोन तथ्य कसे सुसंगत करायचे हे आव्हानात्मक ठरते. प्रकाशाची तरंगलांबी सामान्यतः आपल्या भेटणाऱ्या वस्तूंच्या आकारापेक्षा खूप लहान असल्याने तो सरळ रेषेत यात्रा करतो. प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन. प्रकाशाच्या घटनांमध्ये परावर्तन, अपवर्तन आणि प्रकाशाचे विसर्पण यांचा समावेश आहे. प्रकाशाच्या किरणांच्या चित्राचा वापर करून आपण सपाट आणि गोलाकार परावर्तक आणि अपवर्तक पृष्ठभागांद्वारे प्रतिबिंब निर्मितीचा अभ्यास करू. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. परावर्तनाच्या नियमानुसार परावर्तित किरण आणि आघात किरण यांच्यातील कोन समान असतो आणि हे दोन्ही किरण त्यांच्या संपर्क बिंदूवरील पृष्ठभागा लागून असलेल्या सामान्यात सममितीय असतात. या नियमांचा उपयोग करून आपण गोलाकार दर्पणांद्वारे प्रतिबिंब निर्मितीचे सूत्र शोधू शकतो. प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम. प्रकाशाच्या अपवर्तनाच्या नियमानुसार आघात किरण, अपवर्तित किरण आणि आघात बिंदूवरील सामान्य हे सर्व एकाच तलात असतात. आघात कोण आणि अपवर्तन कोणाच्या साइनचे प्रमाण स्थिर असते, ज्याला अपवर्तनांक म्हणतात.